नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता ब्लॉग या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर मे महिन्याची सुट्टी चालू झाली आहे. आम्हालासुद्धा ऑफिसमधून आहे ना 3 ते 4 दिवसाची सुट्टी मिळाली. तर आम्ही विचार केला की मामाच्या गावी जाऊन येऊ, कारण मामाचं गाव आहे ना हे आरवली, आणि आरवली म्हणजे इथून आरवलीपर्यंत जाण्याचा प्रवास हा 5 ते 6 तासाचाच आहे आणि खूप लवकर होतो. त्यामुळे आम्ही विचार केला की मामाकडे जाऊया यावर्षी आपण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये. आम्ही जास्त करून आहे ना मामाच्या गावी जात नाही. ह्यावेळी पहिल्यांदा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आलो. दिवा पॅसेंजर ट्रेन आहे, त्याने आम्ही निघालेलो. रात्री खूप लेट झाला पोचायला, त्यामुळे आम्ही म्हणजे इथून आरवलीला जाण्याचा व्हिडिओ काढता आला नाही, कारण ट्रेनलासुद्धा खूप गर्दी होती. बसायलासुद्धा आम्हाला भेटलं नव्हतं, कारण आम्ही तिकीट रिझर्वेशन करून गेलो नव्हतो. त्यामुळे आम्हाला जनरल डब्यामधूनच जायला लागलं. त्यानंतर आम्ही आहे ना रात्री खूप लेट पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आहे ना माझ्या मामीने काजूच्या बिया आम्हाला भाजून दिलेल्या. तर बाबा आमचे आहेत ना ते काजूच्या बिया असेच फोडायला बसलेले. त्यानंतर सकाळी उठून आम्ही नाश्ता वगैरे सर्व केला आणि आमच्या मोठ्या मामाच्या घरी चाललेलो. तर हा आमच्या मोठ्या मामाच्या घरी जायचा रस्ता आहे. थोडंसं आहे ना मामाचं घर वरती चढून जावं लागतं, त्यामुळे आम्ही सर्वजण थोडं लेट निघालो नाश्ता वगैरे करून. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला जेवढी काही जमीन दिसते ना, ती सर्व जमीन आहे ना माझ्या मामाची आहे. आणि या जमिनीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. आंब्याची, फणसाची झाडं आहे ना मामाच्या गावाला खूप जास्त झाडं आहेत, आणि ते पण बरका फणसाची. काप्या फणसाची झाडं एवढी नाही आहेत. त्यानंतर इथे हे जे तुम्हाला खाली घर दिसतं ना, हे गाईगुरांसाठी केलेलं घर आहे छोटंसं. त्यानंतर आम्ही पोचलो वरती मामाच्या घरी. तर तुम्हाला हे जे समोर दिसतं ना, हे माझ्या मामाचं घर आहे. घर आहे ना खूप मोठं आहे आतून, आणि घर म्हणजे ना खूप छान बांधलं आहे मामाने. मामाच्या दोन्ही मुलांनी घर आहेत ना खूप छान बांधले. आतून मला व्हिडिओ काढता आला नाही, कारण थोडं घाईमध्ये होतो आम्ही, त्यामुळे व्हिडिओ मला काही काढता आला नाही. त्यानंतर आम्ही आहे ना दुसऱ्या मामाच्या घरी गेलेलो. त्यांचंसुद्धा घर खूप मोठं आणि खूप सुंदर घर आहे. त्यानंतर त्यांच्या घराच्या बाजूला ना हे फणसाचं झाड बघितलं. झाडाला एवढे फणस होते ना की विचारू नकात. आणि त्यानंतर त्यांनी आहे ना घराच्या आजूबाजूला सर्व फुलांची, परत वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा लावलेली. इथे ना गुलाबी कलरच्या जास्वंदीचं झाडसुद्धा होतं. त्यानंतर आम्ही इथून पुढे गेल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही अननसाचं झाडसुद्धा आहे. वेगवेगळ्या प्रकारची खूप अशी झाडं होती त्यांच्या इथे.